दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 समीप येत असताना परिसरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अबाधित ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर ओझर पोलीस स्टेशन तर्फे शनिवारी भव्य रूट मार्च काढण्यात आला. गडा कॉर्नर येथून सुरू झालेला रूट मार्च तांबड गल्ली, आत्तार गल्ली, चांदणी चौक, राजवाडा, महाराणा प्रताप चौक, संभाजी चौक आणि मुख्य बाजारपेठ अशा शहरातील प्रमुख भागातून मार्गक्रमण करीत अखेरीस ओझर पोलीस चौकी येथे संपन्न झाला. या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक नितीन कंडारे, पीआय सौंदाने, पोलीस हवालदार नितीन जाधव, पोलीस हवालदार रामदास जाधव, भास्कर जाधव, तुकाराम वारे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. या निवडणुकीदरम्यान कोणताही गैरप्रकार, गोंधळ किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी घटना घडू नये, सुरक्षित व शांततापूर्ण वातावरण निर्माण व्हावे यासाठी हा रूट मार्च आयोजित केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 2025 रोजी ओझर नगरपंचायतचं मतदान आहे आणि दिनांक 3/12/2025 रोजी मतमोजणी आहे. त्या अनुषंगाने आज ओझर शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला. त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी, SRP प्लाटून, पोलीस अंमलदार, होमगार्ड शिस्तीत आम्ही शहरामध्ये रूट मार्च केलेला आहे आणि मतदान आणि मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा रूट मार्च घेण्यात आलेला आहे. निवडणूक आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जाईल. पैसे वाटप, दारू वितरण, धमक्या किंवा बेकायदेशीर जमावबंदीचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा कडक इशारा यावेळी पोलिसांकडून देण्यात आला. रूट मार्च दरम्यान नागरिक, व्यापारी आणि विविध समाजकंटकांनी पोलिसांचे स्वागत करत आगामी निवडणूक प्रक्रिया पूर्ण शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. जुबेर शेख, दक्ष न्यूज, ओझर.